नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की खूप सुंदर अशी लक्ष्मी प्राप्तीची साधना मी तुमच्या समोर घेऊन आली आहे. खूप सुंदर असे याचे चमत्कारिक असे लाभ आहे. नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आणि तुमचे खूप सुंदर असे अनुभव माझ्यासोबत कमेंटद्वारे मला शेअर करा. आणि ही साधना कशा प्रकारे करायची आहे, केव्हापासून करायची आहे, ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे तामण घेतलं आहे. त्यामध्ये ह्या एक वाटीमध्ये हळद घेतली आहे. त्यासोबत दुसऱ्या वाटीमध्ये हे अक्षत आहे. यामध्ये मी थोडे हळद आणि केशर मिक्स करून आणि यांना रंगवून घेतले आहे. आणि त्यासोबत पाणी घेतले आहे आचमन करण्यासाठी. कोणतीही पूजा करताना आपण आचमन करत असतो आणि त्यासाठी मी सर्वात आधी इथे आचमन करत आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. अशा प्रकारे आचमन झाल्यानंतर हात धुवून स्वच्छ करून पुसून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मग ह्या वाटीमध्ये मी जी हळद घेतली होती त्यामध्ये थोडे पाणी घालून मी असे मिश्रण तयार करून घेतले. या हळदीमध्ये थोडं केशर देखील तुम्ही टाकू शकतात. आणि अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून झाल्यावर या तांबणामध्ये आपल्याला यंत्र बनवायचे आहे हळदीच्या मिश्रणाने. होय, ही ज्या वेळेस आपण स्वतः यंत्र बनवून आणि मग त्याच्यावर सेवा साधना करतो तर खूप खूप असे सुंदर असे याचे चमत्कारिक असे अनुभव आहेत, लाभ आहेत. अशा प्रकारे एक त्रिकोण आपण उलटा आणि एक सरळ असा बनवून घेतला आहे. आणि त्यानंतर वरचा आणि खालचा कॉर्नर सोडून जे 4 कॉर्नर आहेत तिथे आपल्याला चतुर्द्वार बनवायचे आहे. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही एवढे 2 त्रिकोण बनवले आणि मग यावरच सेवा केली तरी देखील चालेल. आणि ही सेवा आहे तुम्ही म्हणजे कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात. त्याला असं काही कोणत्या दिवशी याचं असं काही बंधन नाही आहे किंवा दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकतात. वेळेचं देखील याला बंधन नसते. तर जर तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज करा तुम्ही हे. आणि नसेल तेवढं शक्य तर मग तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करू शकतात. किंवा जसे चांगले जे दिवस असतात, मोठे मुहूर्त असतात, जसे काही गुरुपुष्यामृत योग आहे, आता दसरा दिवाळी आहे, तर त्यावेळेस देखील तुम्ही करू शकतात. रवी पुष्य योगावर करू शकतात. आता नवरात्रीचे दिवस आहेत तर तुम्ही रोज 9 दिवस ही साधना करू शकतात अगदी. आणि तसेच पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी तुम्ही ही साधना करू शकतात. अगदी करून बघा, खूप छान याचे अनुभव आहे. म्हणजे घरामध्ये तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी असतील, मानसिक त्रास असेल किंवा नोकरीविषयी तुम्हाला संततीविषयी काही तुमचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक प्रकारचे जेही तुमचे प्रश्न असतील हे सुटल्याशिवाय राहणार नाही. अगदी म्हणजे याचे मी 100% याचे अनुभव आहेत. तर नक्की करून बघा. आणि अशा प्रकारे हे यंत्र आपल्याला बनवायचे आहे. आणि हे यंत्र आणि त्यावर आपल्याला लक्ष्मी मातेचे नाव घेऊन यावर आपल्याला अक्षत व्हायचे आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीची आणि सरळ अशी साधना आहे. त्या अगदी 10 मिनिटापेक्षाही काही जास्त वेळ या साधनेला लागत नाही. आणि जितकी सोपी आहे तितकेच त्याचे अनुभव आणि तितकीच ती प्रभावी अशी ही आहे. तर इथे हे आपण अशा प्रकारे यंत्र बनवून घेतले आहे. आणि आता इथे आपल्याला यंत्र बनवून झाल्यावर थोडे अक्षत हातात घ्यायचे आहे आणि लक्ष्मी मातेला आव्हान करायचे आहे. आणि लक्ष्मी मातेला आव्हान करण्यासाठी जो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो अशा प्रकारे आहे. ओम त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्वमचला कृष्णे तथा भवमयी स्थिरा. असा हा मंत्र आपल्याला इथे म्हणायचा आहे. आणि असा मंत्र म्हणून म्हणजे लक्ष्मी मातेला आव्हान करायचे आहे. म्हणजे लक्ष्मी मातेसाठी आपल्याला इथे आसन द्यायचे आहे. आणि हे जे तांदूळ आहे ते जे यंत्र आपण बनवले आहे
त्याच्यावर असे पसरून आपल्याला हे टाकून द्यायचे आहे. आणि त्यानंतर जे लक्ष्मी मातेची 12 नावे आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि त्या नावांसोबतच आपल्याला अक्षत व्हायची आहे श्रीयंत्रावर. तर इथे जे थोडे थोडे तांदूळ अक्षत हातात घेत जायचे आहे आणि प्रत्येक नावावर आपल्याला ते व्हायचे आहे. तर ज्या वेळेस आपण थोडेसे तांदूळ हातात घेऊया आणि मग जे एक नाव बोलायचे आहे आणि तांदूळ व्हायचे आहे. तर जसं ओम श्रीम ईश्वरे नमः आणि मग तांदूळ व्हायचे आहे. आणि ओम श्रीम कमलाय नमः, ओम श्रीम लक्ष्मे नमः, ओम श्रीम चलाय नमः, ओम श्रीम भूतये नमः, ओम श्रीम हरिप्रियाय नमः, ओम श्रीम पद्माय नमः, ओम श्रीम पद्मालयाय नमः, ओम श्रीम समीचे नमः, ओम श्रीम उच्चे नमः, ओम श्रीम श्रिये नमः, ओम श्रीम पद्मधारिण्ये नमः. अशा प्रकारे ही सेवा पूर्ण झाली आपली आणि आपल्याला दिवा धूप ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर यासमोर आपल्याला एक वेळा श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक याचा पाठ करायचा आहे. आणि ह्यानंतर हे तसेच राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी याचे विसर्जन म्हणजे जे तांदूळ आपण वाहिले आहे ते एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा आपल्या घरामध्येच आपण कुंडीमध्ये जे झाडे वगैरे लावले असतील त्यामध्ये हे विसर्जन करायचे आहे. आणि तांबणामध्ये पाणी घालून हे सगळं धुवून हे पाणी देखील कुंडीमध्येच घालून द्यायचे आहे. कुठेही पाय पडता कामा नये याच्यावर. अशा पवित्र ठिकाणी हे सगळं विसर्जन करायचे आहे. अशी ही साधना आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही साधना, सेवा आणि माहिती? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.